तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? होप सो तुम्ही बरेच असणार. तसंच पाटील ट्रेडरने तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणला आपल्या युट्यूब चॅनलवरती, आणि जो की आपल्याला एकदम बेसिक असणार आहे तो व्हिडिओ, आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे बिगिनरसाठी. तसंच या व्हिडिओला तुम्ही स्टार्टिंग टू एंड पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणता डाऊट नाही येणार, काही छोटी मोठी क्वेरी नाही येणार, आणि कोणताच पार्ट तुम्ही मिस नको करा, जेणेकरून तुमचं काही नुकसान होणार. तर बरेचसे लोक मला म्हणत होतात की कसं आपण ट्रेडिंग स्टार्ट करायची. तर आजचा आपला टॉपिक राहणार आहे हाऊ टू स्टार्ट ट्रेडिंग. स्टार्ट कशी करायची ट्रेडिंग, बिगिनरसाठी ट्रेडिंग कसं चालू करायचं, काय काय मेन कन्सेप्ट आहेत ते आज आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर बेसिकली ट्रेडिंग कशी शिकायची, कुठून स्टार्ट करायचं, कुठून आपण पहिला स्टेप घ्यायचा ट्रेडिंग मध्ये, ते कसं करायचं, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. पहिला पॉइंट आहे आपला बेसिक्स काय आहे. बेसिक्स तुम्हाला जाणून घ्यायचे आहे ट्रेडिंग बद्दल, जसं की मार्केट कसं वर्क करते, ट्रेडिंग कोणत्या कोणत्या टाईपची असते, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट्स असतात, कोणते कोणते इंडिकेटर्स असतात, जेणेकरून आपल्याला थोडं मार्केट अनालाइज करायला सोपी जातो की टाइप्स ऑफ ट्रेडिंग, कोणत्या टाईपचे ट्रेडिंग आहे, रिस्क मॅनेजमेंट, प्रॉपर मनी मॅनेजमेंट, हे सर्व काही बेसिक्स मध्ये आलं. तर आता आपला सेकंड पॉईंट बघूया. जर तुम्हाला ट्रेडिंग स्टार्ट करायची असेल तर तुम्हाला कोणते कोणते मार्केट्स अवेलेबल आहे, कोणत्या कोणत्या मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. जसे की मार्केट्स आपल्याकडे आहे, स्टॉक्स आहे, क्रिप्टोज आहे, फॉरेक्स आहे, बायनरी आहे, फ्युचर्स आहे, असे बरेचसे मार्केट्स आहे आपल्याकडे, जिथे जाऊन आपण ट्रेड करू शकतो. तुम्हाला बेसिकली एक मार्केट चूज करायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सर्वात आधी फोकस करायचा आहे, त्या मार्केटवर तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. पण कोणतं पण जर तुम्ही मार्केट होल्ड करत असाल किंवा कोणत्या पण मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड करत असाल, तर माझं म्हणणं आहे ॲज अ बिगिनर, जर तुम्ही बिगिनिंग करत असाल ट्रेडिंग करायला, तर तुम्ही डेमो अकाउंट यूज करा. डेमो अकाउंटने ट्रेड करा, कारण की तुमचा रिअल अमाऊंट जर तुम्ही एंटर कराल किंवा रिअल अमाऊंट तुम्ही डिपॉझिट कराल तर तुमचा लॉस नक्कीच होणार. तर थर्ड पॉईंट आपला राहणार आहे की तुमची ट्रेडिंग स्टाईल काय राहणार आहे. ट्रेडिंग स्टाईल म्हणजे बरेचसे ट्रेडिंग स्टाईल्स आपल्याला बघायला भेटतात, जसं की डे ट्रेडिंग असतो, स्विंग ट्रेडिंग असतो, स्कॅल्पिंग असतो, असे बरेचसे टाइप्स ऑफ ट्रेडिंग असतात, ट्रेडिंग स्टाईल्स असतात, जेणेकरून मार्केटमध्ये आपण ट्रेड करू शकतो आणि इझी टू अर्न करू शकतो, इझी टू ट्रेड करू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रॉफिट्स गेन करून आपण मार्केटमधून एक्झिट होऊ शकतो. जसं की डे ट्रेडिंग म्हटलं तर इंट्राडे येतो, जसं स्विंग ट्रेडिंग म्हटलं तर वीक्स पर्यंत आपण होल्ड करून ठेवतो, आणि स्कॅल्पिंग जर म्हटलं तर कमीत कमी शॉर्ट ट्रेड्स आपण ओपन करतो किंवा ट्रेड्स आपण घेतो. तर फोर्थ पॉईंट आपला असं राहणार आहे की कोणता ब्रोकर आपण यूज केला पाहिजे कोणत्या मार्केटसाठी. जसं की तुम्ही बघू शकता की बायनरी ट्रेडिंगसाठी आपण कोटेक्स जास्त प्रेफर करतो, कारण की तो एक खूप चांगला सेफ आणि एक चांगली वेबसाईट आहे किंवा ऍप पण आहे, जेणेकरून आपण डिपॉझिट आणि विड्रॉलचे पण काही आपल्याला इश्यूज नाही फेस होणार. जसं की क्रिप्टोसाठी आपण बायनान्स यूज करू शकतो, फॉरेक्ससाठी आपण एक्सिनीज किंवा एक्सएम यूज करू शकतो, जसं की इंडियन मार्केटसाठी आपण झिरोदा यूज करू शकतो. असे बरेचसे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स आहे पर्टिक्युलर ट्रेडिंग मार्केटसाठी, आणि त्यांचे वेगळे वेगळे ऍप्लिकेशन्स आहे जिथे करून आपण ट्रेड घेऊ शकतो. तर आपला फिफ्थ पॉईंट आहे की जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग कराल तर डेमो अकाउंट नक्कीच यूज करा. कोणत्या पण ट्रेडिंग अकाउंटमध्ये रिअल अमाऊंटनी तुम्ही डिपॉझिट करून ट्रेड करू नका. ॲज अ बिगिनर तुम्हाला मी ॲडवाईस करताय की डेमो अकाउंट तुमचा लॉस झाला तरी तुम्हाला काही तितकं प्रॉब्लेम्स इश्यूज फेस करावं नाही लागणार. आणि ॲज अ बिगिनर तुम्हाला न शिकता जर तुम्ही कोणत्या पण गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हाल आणि तुम्हाला काही नॉलेज नसेल आणि जर तुम्ही जम्प कराल कोणत्या पण मार्केटमध्ये, तर तुम्ही नक्कीच लॉस कराल. तेच अवॉइड करण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करताय की तुम्ही डेमो अकाउंटनी ट्राय करा, डेमो अकाउंट यूज करा, आणि तुम्ही त्यात बघा की आपले ॲक्युरेटली लॉस आणि प्रॉफिट किती जात आहे त्याचा कॅल्क्युलेट करून तुम्ही ट्रेड करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी सस्टेनेबल प्रॉफिट करतोय, तेव्हाच जाऊन तुम्ही रिअल अमाऊंटने डिपॉझिट करा आणि त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करा. तर आपला सिक्स्थ पॉईंट राहणार आहे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, जसं की टेक्निकल अनालिसिस, जे पण इंडिकेटर्स ड्रॉइंग्स आपल्याला भेटतात त्यानुसार, सपोर्ट रेजिस्टन्सनुसार असे बरेचसे इंडिकेटर्स किंवा ड्रॉइंग म्हणू शकतो आपण, जेणेकरून आपल्याला थोडं मार्केट अनालाइज करायला सोपं जाते. फंडामेंटल अनालिसिस, जसं की न्यूज थ्रू मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी दिसते, यामुळे आपल्याला कळून जातात की मार्केट आता कोणत्या डायरेक्शनला मूव्ह करणार आहे, आणि प्राइस ऍक्शननी पण एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनते. तर सेव्हन्थ पॉईंट आपला आहे की मॅनेज करायचं आहे आपल्याला रिस्क. सर्वात आधी तर मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला एक स्टॉप लॉस असतो, तो स्टॉप लॉस अप्लाय करायचा आहे, स्टॉप लॉस लावायचा आहे, जेणेकरून तुमचा कॅपिटल जास्त वाईप आउट नाही होणार. जितका तुम्ही अमाऊंट ऑफ स्टॉप लॉस लावलाय तर तितकाच तुमचा लॉस होणार, जास्तीत जास्त कॅपिटल मधला अमाऊंट तुमचा वाईप आउट नाही होणार. आणि हे तुम्हाला एक चांगली गोष्ट होऊन जाणार की तुम्हाला स्टॉप लॉस भेटत आहे, जेणेकरून तुम्ही जास्त लॉसेस नाही करणार. तर 8 पॉईंट आहे आपला ट्रॅकिंग. ट्रॅकिंग म्हणजे तुम्ही जे पण ट्रेड्स घेताय, जे पण ट्रेडिंग तुम्हाला ज्या बेसिसवर वाटत आहे, जे पण अनालिसिस असेल तुमचं,
त्या बेसिसवरती तुम्हाला एक ट्रेडिंग जर्नल बनवायची आहे. तिथे तुम्हाला नोट करायचं आहे की काय रिझन मुळे तुम्ही ट्रेड मध्ये एंटर केलाय, एक्झिट केलाय, हे सर्व काही रिझन्स तुम्हाला तिथे लिहायचे. आणि तिथे ट्रेड प्रॉफिट गेली की लॉस तुम्हाला हे सुद्धा लिहायचं आहे. जे पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जे पण मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, ते पण एक पूर्ण ट्रेडिंग जर्नलवर तुम्हाला लिहायचं आहे, जेणेकरून तुम्ही फ्युचरमध्ये अवॉइड कराल लॉसेस आणि तुम्ही एक बेटर ट्रेडर बनाल. अजून ट्रेडिंग जर्नलमध्ये तुम्हाला रिव्ह्यूज पण लिहू शकता की माझा आजच्या ट्रेडमध्ये इतके प्रॉफिट झाले, इतके लॉसेस झाले, आणि तशाच पद्धतीने तुम्ही एक रुटीन मेंटेन करून ठेवणार, जेणेकरून तुम्हाला पास्टची मिस्टेक आठवून तुम्ही फ्युचरमध्ये ते मिस्टेक अवॉइड कराल. तर आपला लास्ट 9 पॉईंट आहे की तुम्हाला डिसिप्लिन राहायचं आहे आपल्या ट्रेडिंग सोबत. तुमचा जो पण काही प्लॅन बनतोय त्याच्यासोबत तुम्हाला स्टिक राहायचं आहे, तुम्हाला तो प्लॅन फॉलो करायचा आहे, तोच रुटीन तुम्हाला फॉलो करायचा आहे. जर तुम्ही असं म्हणत असाल की मी सकाळी उठून आणि उठता बरोबरच मी बेडवरच ट्रेडिंग चार्ट खोलताय, ट्रेड्स घेताय, तर असं नाही आहे. तुम्ही जर आज प्रॉफिट करत असाल तर उद्या नक्कीच लॉस करा, कारण की तुम्ही डिसिप्लिन तोडत आहे, तुमचं रुटीन तोडत आहे, जेणेकरून तुम्ही एक प्रॉपर मेंटल हेल्थला तुम्ही एक रिस्क फॅक्टर देता. आणि तुम्हाला इमोशनली ट्रेड बिलकुल नाही करायचं आहे. नो रिव्हेंज ट्रेडिंग, नो ओव्हर ट्रेडिंग करायचं. जसं की मी तुम्हाला हर व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला रिव्हेंज ट्रेडिंग आणि ओव्हर ट्रेडिंग अवॉइड करायची आहे. आणि लास्ट तुम्हाला एक मी पर्सनल सजेशन देतो की लॉसेस हा एक पार्ट आहे ट्रेडिंगचा. लॉसेस केल्याशिवाय तुम्ही प्रॉफिटेबल बनणार नाही. तसंच मी माझा पर्सनली सांगतो तुम्हाला, मी बिना लॉसेस केल्याशिवाय प्रॉफिटेबल बनलो नाही. मला लॉसेस झाले, माझ्या पास्टमध्ये जे पण चुका झाल्या ते मी एका जर्नलवरती मी लिहिलं आणि तेच मी फ्युचरमध्ये मिस्टेक्स अवॉइड केले, जेणेकरून मला अवेअरनेस झाली की मला हे पुन्हा रिपीट नाही करायचंय. तर असंच मी जे हे सर्व काही सांगितलंय तुम्हाला, जे पण 9 पॉईंट्स आहे, बेसिक्स पॉईंट्स आहे ट्रेडिंग स्टार्ट करायसाठी, तर हे बेसिक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून त्याचा फॉलोअप घेऊन तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. तसं तर मी बायनरी आणि फॉरेक्स करतो आणि माझ्यासोबत बरेचसे लोक बायनरी आणि फॉरेक्स करतात. त्यांना मी माझ्या पब्लिक चॅनलवरती पण प्रोव्हाइड करतो सिग्नल. जर तुम्हाला पण माझ्यासोबत बायनरी ट्रेडिंग शिकायची असेल किंवा फॉरेक्स ट्रेडिंग शिकायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तिथे तुम्हाला पर्सनली गाईड करेल. अजून काही जर तुम्हाला डाऊट क्वेरीज असणार तर तुम्ही मला टेलिग्रामवरती जाऊन मेसेज करू शकता, मी तिथे तुम्हाला पर्सनली गाईड करेल. तर इथेच आपण हा व्हिडिओ थांबवत आहे, इथेच आपण आपला हा व्हिडिओ स्टॉप करत आहे. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप व्हॅल्युएबल वाटला असणार. आणि जर का तू या व्हिडिओमध्ये नवीन असणार तर लाईक करणं बिलकुल नको विसरू, कमेंट कर, जास्तीत जास्त शेअर कर आणि सपोर्ट दाखव तुझ्या भावाला. लवकरात लवकर पाटील ट्रेडर तुझ्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर मित्रांनो चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.